त्या मंडळाचे तर भवितव्य आहे तुमच्या हातामध्ये, परंतु या पंचकोशीचं नाव मोठं करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल या ठिकाणी. पुढील चेंडू. या सामन्यामध्ये आपली छाप सोडली पाहिजे होती, ती सोडताना या ठिकाणी दिसत नाही आणि अशा तऱ्हेने आपल्या कोट्यातील 2 षटकांचा कोटा पुरा केलाय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि या ठिकाणी 8 धावा पाहिजे. 38 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 धावांची गरज आहे. 8 धाव होतात असे. पाहूया आता गोलंदाजीसाठी कोण येतोय. 2 चालवलाय म्हणून ते 3 वरच्या ना 5 ना. अनमोने गोलंदाजीसाठी येतोय. बॅटिंग पॉवर प्ले असेल याची नोंद घ्यायची आहे. 3 क्षेत्ररक्षण फक्त सर्कलच्या बाहेर असतील याची नोंद घ्या. त्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला पाहिजे. जशी गोलंदाजी सजवाल किंवा क्षेत्ररक्षण सजवाल तशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा. खूप काही शिकण्यासारखं आहे या मैदानावरती. पुढील चेंडू आणि चौकार. 4 धावांसाठी चेंडू जातो. सीमा पार. 42 धावा धावफलकावर लागत आहेत. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 11 चेंडू आणि 4 धावा. 11-4 असं समीकरण येऊन टेपलंय या ठिकाणी. चेंडू निर्धाव जातोय. 10 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुढील चेंडू. या षटकातील पुढचा चेंडू 9 बॉलचा इशारा होतोय काय पाहायचंय. 1 धाव. चेंडू सीमा पार जातोय काय. चेंडू सीमा पार जात नाही. एकच 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. अरे विजय होतोय तो या ठिकाणी. गवाई यांच्या वरील संघ विजयी संघाच्या मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला तो भास्कर 11 संघाच्याही मंडळाच्या वतीने जाहीर आभार. त्या मंडळाचे तर भवितव्य आहे तुमच्या हातामध्ये, परंतु या पंचकोशीचं नाव मोठं करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल या ठिकाणी. पुढील चेंडू. या सामन्यामध्ये आपली छाप सोडली पाहिजे होती, ती सोडताना या ठिकाणी दिसत नाही आणि अशा तऱ्हेने आपल्या कोट्यातील 2 षटकांचा कोटा पुरा केलाय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि या ठिकाणी 8 धावा पाहिजे. 38 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 धावांची गरज आहे. 8 धाव होतात असे. पाहूया आता गोलंदाजीसाठी कोण येतोय. 2 चालवलाय म्हणून ते 3 वरच्या ना 5 ना. अनमोने गोलंदाजीसाठी येतोय. बॅटिंग पॉवर प्ले असेल याची नोंद घ्यायची आहे. 3 क्षेत्ररक्षण फक्त सर्कलच्या बाहेर असतील याची नोंद घ्या. त्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला पाहिजे. जशी गोलंदाजी सजवाल किंवा क्षेत्ररक्षण सजवाल तशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा.
खूप काही शिकण्यासारखं आहे या मैदानावरती. पुढील चेंडू आणि चौकार. 4 धावांसाठी चेंडू जातो सीमा पार. 42 धावा फलकावर लागत आहे. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 11 चेंडू आणि 4 धावा. 11-4 असं समीकरण येऊन टेपलंय या ठिकाणी. चेंडू निर्धाव जातोय. 10 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुढील चेंडू या षटकातील उलटा चेंडू. बॉलचा इशारा होतोय काय पाहायचंय. एक धाव. चेंडू सीमा पार जातोय काय. चेंडू सीमा पार जात नाही. एकच दोन धावांची गरज जिंकण्यासाठी. भावावर देव बाय. बरोबर. विजय होतोय तो या ठिकाणी. गवाई यांच्या वरील संघ विजयी संघाच्या मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला तो भास्कर 11 संघाच्याही मंडळाच्या वतीने जाहीर आभार. चांगलं. वैभव बघ ना.